नमस्कार, कसे आहात सर्व? मस्त आहात ना? मस्तच राहा. सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ. तुम्हाला सर्वांना आजचा दिवस खूप छान आनंदाचा आणि आरोग्यदायी जाओ. तर मलाही हे 1-2 दिवस आहेत ना, आणखीन खूप छान जाणार आहेत. कारण माझी जी तयारी तुम्हाला दिसते आहे, ती म्हणजे की मी चालले आहे आमच्या कुलदेवतेच्या दर्शनाला. तर कुलदेवता म्हणजे की जी आपली मूळ, जिथे आपलं गाव असतं, तर त्या गावामधली जी मूळ कुलदेवता असते ना, तर तिथे आपण वर्षातून एकदा जाणं हे खूप गरजेचं असतं. ते यासाठी की आपल्याला देवीला जो मान असतो, जसं आपण आपल्या घरातल्या मोठ्यांना जो मानपान देत असतो ना, तर तसंच ही कुलदेवता म्हणजे कुलदेवी म्हणजे आपली आई स्वरूपच असते आणि तिचा जो मानपान आहे ना, तो आपल्याकडून दिला गेला पाहिजे. तर बघा माझ्या इथे ना कसे एक आता नवीन मूर्ती बसवलेली आहे आणि एक आधीचं जे मूळ पाषाण आहे, तर अशा 2 मूर्त्या आहेत. तर म्हणून मी 2 साड्या घेतल्यात. देवीला जेव्हा आपण कुलदेवतेला जेव्हा ओटी भरतो ना, तर शक्यतो तुम्ही हिरव्या किंवा लाल रंगाची साडी न्या किंवा पिवळ्या रंगाची सुद्धा तुम्ही साडी नेऊ शकता. तर आमची देवी जी आहे ती अगदी शेतामध्ये आहे. त्यामुळे तिथे आजूबाजूला असं जे पाहिजे ते तसं सामान मिळत नाही. तर त्यामुळे बरंचसं जे सामान आहे ना, ते मी शक्यतो इथूनच सगळं घेऊन जाते. म्हणजे अगदी तेलापासून, माचीसपासून, अगरबत्ती, हार जे जे वाटतंय मला सामान, तर ते सगळं इथून नेते. मग परत तिथे गेल्यानंतर मग आपली शोधाशोध होत नाही आणि हे सगळं सामान आहे ना, एकाच ठिकाणी भरून ठेवते. म्हणजे एकाच पिशवीमध्ये भरून ठेवते. मग काही राहिलं, विसरलं असं होत नाही. तर म्हणून अशा प्रकारे आता सगळं हे पॅकिंग करून ठेवते. आमच्या इथे म्हणजे खानदेशामध्ये आता जिथे जे पिकतं तिथे तेच वापरलं जातं. तर म्हणून इथे गहू लागतो ओटी भरण्यासाठी. तर म्हणून गहूसुद्धा मी इथूनच घेऊन चालली आहे. त्यानंतर नारळ, करळफणी, त्यानंतर जे आपलं सगळं काही ओटीचं सामान आहे ते सगळं एकत्र भरून ठेवलं आहे. नमस्कार. तर ही सगळी जी तयारी तुम्हाला दिसते आहे, तर मी जसं सांगितलं की मी देवीची ओटी भरायला चालली आहे, कुलदेवीची. कारण बऱ्याच म्हणजे आता 1-2 वर्ष झाले की मी कुलदेवीला गेलीच नाही, जाणंच झालं नाही. की कधी-कधी काय होतं ना, की ह्या ज्या गोष्टी असतात ना, ह्याच्यामध्ये खूप आडकाठ्या आपल्यासमोर येत असतात. काही ना काही प्रॉब्लेम म्हणा, काही ना काही अडचणी येत राहतात. आजसुद्धा मी तुम्हाला सांगते की अचानक जी आम्ही गाडी घेऊन जाणार आहे, तर गाडीचा प्रॉब्लेम झाला आहे. त्याच्या वायर काहीतरी कुरतडल्या गेल्या आहेत. तर मग ते रिपेअर करण्यामध्ये आता एवढा वेळ गेला, नाही तर आम्ही लवकर निघालो असतो. तर अशा बऱ्याच अडचणी येतात, पण तरीही आपली इच्छा ही दृढ असली पाहिजे आणि वर्षातून तुम्ही एकदा तरी आपले जे आपलं मूळ स्थान आहे आपल्या कुलदेवीचं, तर तिथे जाऊन अशी संपूर्ण व्यवस्थित ओटी आपल्या कुलदेवीची भरली पाहिजे. एवढं सगळं जरी तुम्हाला जमत नसेल, तरी अगदी साधं खणा नारळाने म्हणजे अगदी ब्लाऊज पीसने जरी तुम्ही देवीची ओटी भरलीत ना, तरीही ती देवीपर्यंत पोचते. तो एक देवीचा मान असतो, की जो आपण वर्षातून एकदा तिच्या मूळ स्थानावर जाऊन आपण दिला गेला पाहिजे. तर म्हणून म्हटलं, की आता काहीही हो, यावेळेला मला जायचंच आहे, ओटी भरायचीच आहे. तर म्हणून सगळं सामान आता घेतलं आहे. तुम्हाला दाखवलं मी ओटी भरण्यासाठी काय काय सामान लागतं. तर चला आता तयारी केली आहे. आता थोड्या वेळात निघतो. तर असं म्हणतात ना, की देव खरंच आपली नेहमी परीक्षा बघत असतो आणि तशीच काहीशी गोष्ट घडली, जे मी तुम्हाला आधी शूट केलं होतं, ते दुपारी शूट केलं होतं आणि त्यानंतर गाडीचं अचानक काम निघालं. वायर कुरतडली गेली होती, आतमधलं काहीतरी सर्किट खराब झालं होतं, तर त्यामुळे गाडी गॅरेजला घेऊन जावी लागली आणि अक्षरशः रात्री 9 वाजता गाडी गॅरेजवरून घेऊन आलो. आणि त्यानंतर मग आम्ही रात्री 9 म्हणजे पावणे 10 वाजता जवळपास आम्ही घरातून निघालो. म्हटलं जर सकाळी इथून निघालो तर आपल्याला खूप वेळ होईल. त्यामुळे आत्ताच ट्रॅफिकसुद्धा नसतो. मग त्यामुळे आत्ताच निघू आपण आणि त्यानंतर म्हणजे पोहोचू हळू का होईना आपण नाशिकला पोहोचू. तर नाशिकला जाताना ना मागच्या वेळीसुद्धा मी तुम्हाला दाखवलं होतं, की हा जो नवीन समृद्धी महामार्ग झालेला आहे ना, तर अगदी सोयीस्कर असा रस्ता झालेला आहे. कारण तुम्ही बघितलं असेल की कसारा घाटामधून विशेषतः रात्रीच्या वेळेला एक तर खूप सारे ट्रक असतात आणि चढ असतो, अंधार असतो. त्यामुळे इथलं ह्या रस्त्याने जाताना ना एक वेगळीच मजासुद्धा येते आणि जे रिस्क आहे ते पण मला खूप खूप कमी वाटतं. फक्त एक गोष्ट इथे जी घडली ना ती मी तुम्हाला दाखवते, की बघा हा जो ट्रक आहे याच्या पुढे एक ट्रक आहे, जो अगदी एकदम हलत-डुलत चालला होता आणि हा ट्रक आम्हाला जसं काही प्रोटेक्ट करत होता. हो ना. मग
गोष्ट मला सांगशील का? काय? हा हे CCTV मध्ये कॅच करायला पाहिजे ते पुढे. हा बघ. हा बघ. हे बघ. हा बघ काय करतोय बघ. हा बघ. डुलत डुलत गाडी चालवतोय की काय? काय करतो तू त्यालाच नाही तो बघ ना कसं चालवतोय. मुद्दाम करतो का? मुद्दाम असं मला असं वाटतंय कसं आहे बघ आता कसं स्थिर चालवतोय. हा मुद्दाम करतोय तो. घाबरवण्यासाठी लोकांना. तो बघ है ना. तो काय नाही चलतो त्याचा नंबर MH0372. 50 EG7250 आहे. MH03 आहे. याचे कंप्लेंट करायला पाहिजे. दिसला नंबर त्याचा दिसला ना? एकदम क्लिअर. हा तर असे प्रवासादरम्यान बरेच अनुभव आपल्याला येतात आणि त्यातलाच हा एक अनुभव मी तुमच्यासोबत शेअर केला. पण मी तुम्हाला असंच म्हणजे मला असं वाटतं की खरंच म्हणजे त्या ट्रकपासून जो मागचा जो ट्रक होता ना, जो सतत हॉर्न त्याला देत होता, तर अशा प्रकारे म्हणजे कोणी आपलं जसं काही संरक्षण करतं ना, अशीच गोष्ट मला इथे वाटत होती. नमस्कार. तर आम्ही रात्री खूप लेट आलो आणि आता सकाळी लवकर फटाफट तयारी केली, छान तयारी केली आणि आता चाललो आहे देवीला. तर इथून नाशिकला याच्यासाठी आलो कारण इथून मग आम्हाला थोडंसं सेंटर पॉईंट मिळतो यायला आणि मग इथून जवळ पडतं गावाला जायला. नाहीतर कल्याणवरून जर आता या वेळेला निघालो असतो तर देवीला पोचायला खूप वेळ गेला असता. तर म्हणून म्हटलं निघूया आणि इथे सॉलिड थंडी आहे, मस्त थंडी आहे. म्हणजे रात्री आम्ही फॅनसुद्धा लावला नाही, इतकी थंडी होती. आणि आहे समोर तुम्हाला दिसत असेल की फॉग किती आहे रस्त्याला. तर आता हळूहळू जाणार आहे, बघू आता किती वाजेपर्यंत पोचणार आणि मग छान देवीचं दर्शन घ्यायचं आणि बघा हे पण आहेत सोबत. तर विचार आहे माझा की नाशिकला उद्या म्हणजे जे जे आहेत म्हणजे जे जे राहतात ज्यांना भेटायचं आहे, बऱ्याच ताई बोलतात की ताई तू येणार आहेस नाशिकला तर आम्हाला सांग नक्की. तर बघू समजा जमलं तर मग मी नक्की तुम्हाला सांगेन. आणि छान सूर्योदय खूप मस्त झालेला आहे. तो मी नेहमी म्हणते ना तुम्हाला की नाही जे व्हिडिओमध्ये जे डोळ्यांनी दिसतं ते व्हिडिओमध्ये नाहीच दिसत. तर सुंदर सूर्योदय खूप छान झालेला आहे सकाळचा. आणि चला आता मी तिथे गेल्यावरती तुम्हाला दाखवते. इथून खूप लांब आहे म्हणजे आमची कुलदेवता जी आहे ना ती खूप अगदी शेतामध्ये आहे, तर लांब आहे, जायला वेळ लागतो. तर शिरपूरवरून आम्हाला परत रिटर्न एक रस्ता आहे, तिथून जावं लागतं. तर चला आता आम्ही पहिले हे मेन हायवेने जाणार आहे शिरपूरपर्यंत आणि मग तिथून दुसऱ्या रस्त्याने खाली रिटर्न येणार आहे. तर चलो. कुठल्याही प्रवासाला ना जाताना कंटाळा येतो. असं वाटतं अरे 1-2 दिवसासाठी पण किती सारं सामान आपल्याला घेऊन जावं लागतं आणि स्पेशली गाव साईडला जायचं असेल तर आपल्याला ऑलमोस्ट बऱ्याच गोष्टी घेऊन जाव्या लागतात. पण जेव्हा प्रवास सुरू होतो ना, तेव्हा एक वेगळीच मजा असते. म्हणजे बाहेरचं जे वातावरण आहे, इथे बघा संपूर्ण छान झाडं, झुडपं, डोंगर, तर हे बघत म्हणजे निसर्गाची जी मजा आहे किंवा निसर्ग जेव्हा आपण निसर्गात जातो ना, तेव्हा आपलं जी पण मळब असते मनाची तर ती सगळी निघून जाते आणि एकदम फ्रेश वाटायला लागतं. तर असंच जाता जाता संपूर्ण निसर्गाचा असा छान आस्वाद घेत आम्ही जात होतो. आणि आमची जी देवी आहे तुम्हाला जसं म्हटलं की अगदी शेतात आहे. तर तुम्ही म्हणाल की गाव दुसरीकडे आणि देवी दुसरीकडे तर असं काय? तर मिस्टरांचे जे आजोबा किंवा पणजोबा जे होते तर ते इथे राहत होते पूर्वी आणि त्यानंतर कामानिमित्त ते आता जिथे आमचं गाव आहे तर तिथे गेले. तर त्याच्यामुळे ते तिथेच राहून गेले. पण जिथे आपण आपलं जे मूळ असतं म्हणजे जिथून आपला जन्म झालेला असतो, जिथे आपण वाढलेलो असतो, तर ती आपली मूळ जागा असते आणि ती आपली मूळ देवी असते. तर म्हणून आमची देवी इथे लांब आहे गावापासून. तर पण देवीला म्हणून पाया पडायला किंवा देवीचा जो मानपान आहे तो द्यायला, जे पण काही गावातलं काही विशेष कार्य असेल तर तेही इथेच येऊन केलं जातं. तर हा जो रस्ता आहे ना, हा देवीकडे जाणारा रस्ता आहे. म्हणजे टेंभ गाव आहे आणि तिथे आतमध्ये आमची देवी आहे. तर ही अगदी तापी नदीच्या बाजूला देवी आहे. तर त्यामुळे बघा इथे संपूर्ण शेतजमीन आहे आणि इथे नेहमी तुम्हाला असं छान हिरवंगार असं संपूर्ण दिसतं. तर हा जो समोरचा रस्ता जातोय ना, हा तापी नदीकडे जातोय.
तिथे नदीचा काठ आहे आणि इथून वरून रस्ता जातो आहे, तर हा देवीकडे जाणारा रस्ता आहे. तर आता रस्तासुद्धा बऱ्यापैकी चांगला केलेला आहे. पूर्वी रस्ताच नव्हता. अगदी जी नदीची वाळू, रेती वगैरे होती ना, त्यातून पाय फसत किंवा त्यातून गाडी फसत न्यावी लागायची. तर आता बघा आम्ही इथे पोचलेलो आहे आणि साईडला संपूर्ण शेतामध्ये इथे कोणीही नसतं इतर वेळेला. फक्त मध्ये-मध्ये मला वाटतं कोणी पुजारी गावातले वगैरे इथे येत असतील. बाकी इथे एरवी असं कोणीही नसतं. आणि ही आहे आमची जोगेश्वरी माता. तर जिला म्हटलं जातं की जोगाई माता. पण इथे मंदिरात येऊन एक गोष्ट मी तुम्हाला सांगू की जी मला खूप अशी वाटली की म्हणजे व्यवस्थितपणा नाहीच आहे कुठे. किंवा मी तुम्हाला सांगेन की जिथे पण देवाच्या इथे आपण जातो किंवा आपली जी मूळ देवता आहे, कुलदेवता आहे, तर तिथे कसं असलं पाहिजे, मंदिर कसं असलं पाहिजे की लोकं अजिबात स्वच्छता ठेवत नाहीत. तर जर खरंच कोणी हा व्हिडिओ माझा बघत असतील, गावातले सुद्धा बघत असतील किंवा कोणी मोठे मंडळी बघत असतील, तर नक्कीच ही गोष्ट तुम्ही लक्षात आणून द्या सगळ्यांना, की आपण जेव्हाही आपल्या देवांच्या इथे जातो, तर तिथे अशा प्रकारे अस्वच्छता न ठेवता आपण जेव्हाही पाया पडायला जातो, तर स्वच्छता ठेवा. बघा, जिथे स्वच्छता असते ना, तिथेच देवाची म्हणतात देव तिथेच असतात. जर आपण फक्त नुसतं पाया पडलं आणि असं आजूबाजूला सगळी घाण करून ठेवली, अस्वच्छता करून ठेवली, तर कसं म्हणजे आपण जी काही सेवा करतोय, तर ती देवापर्यंत पोहोचेल का? बघा किती खराब केलेलं आहे. अगदी महिन्यातून एकदा जरी छान व्यवस्थित स्वच्छ धुवून काढलं, पुसून घेतलं, तरीही किती मंदिर छान राहील. भले आपण तिथे म्हणजे नेहमी कोणी जात नसेल, पण काहीही जेव्हा काही गावातले कार्यक्रम असतात किंवा काही सणसूद असतात, तेव्हा जेव्हा आपण जातो, तेव्हा पण जर स्वच्छ करून घेतलं, तरी मंदिर इतकं घाण राहणार नाही. तर म्हणून माझी अगदी मनापासून तळतळीची विनंती असेल, की जे पण इथे रेग्युलर नेहमी येत असतील, तर तुम्ही नक्कीच ह्या गोष्टीची दखल घ्या, की आपलं जे कुलदेवतेचं स्थान आहे, जे कुलदेवतेचं मंदिर आहे, ते नेहमी स्वच्छ राहील. अशा प्रकारे तिथे म्हणजे खराब नको ते मंदिर, की जिथे आपण पाया पडायला येतो, आपण जिथे मानपान द्यायला येतो, ओटी ठेवायला येतो, तर ती जागा नेहमी देवाची ही स्वच्छच असली पाहिजे. तर म्हणून मी पहिले इथलं सगळं साफ करून घेतलं. जितकं मला जमलं तितकं मी स्वच्छ करण्याचा प्रयत्न केला आणि त्यानंतर म्हटलं आता आपण देवीची ओटी काढूया. तर जे सगळं देवींचं सामान आणलं होतं ते पहिले सगळं व्यवस्थित ओटी भरून घेतली, म्हणजे लावून घेतली, की जे दोन्ही देवींच्या साड्या, त्यानंतर छान त्यांना ओढण्या आणल्या होत्या, खण आणले होते. आणि जसं मी तुम्हाला म्हटलं की इथे गहू वापरला जातो. कोकणामध्ये तांदूळ वापरले जातात, तर इथे गव्हाचा वापर केला जातो. ज्या प्रदेशात जे अन्न जास्त प्रमाणात पिकतं, तर तेच तिथे पूजेसाठी वापरलं जातं. तर म्हणून बघा सगळं जे ओटीचं सामान होतं ते दोन्ही ओट्यांवरती मी व्यवस्थित ठेवून घेतलं. शृंगार देवीचा आणला होता, तो पण त्याच्यावरती ठेवून घेतला. आणि नेहमी लक्षात ठेवा, की जेव्हाही तुम्ही देवींची, आपल्या कुलदेवीची ओटी काढता, तर तेव्हा तुम्ही त्याच्यावरती दक्षिणा नक्की ठेवा. अगदी ₹11 जरी ठेवलेत तरी चालतात, पण दक्षिणा नक्की ठेवा. आणि सगळं सामान बघा, एक वेण्या मी छान आणल्या होत्या आणि ह्या 2 कुयऱ्या मी घेतल्या आहेत इथे देवीच्या इथे ठेवण्यासाठी. आता मला माहिती नाही की त्या इथे किती दिवस राहतील किंवा जे पण काही सामान आपण नेतो, तर ते असं म्हणजे शेताच्या ठिकाणी जेव्हा असतं, तेव्हा तिथे बघणारं कोणी नसतं. तर त्याच्यामुळे ते तिथे राहतं नाही राहतं मला माहीत नाही, पण मला इच्छा होती आणि म्हणून मी देवीसाठी ते घेऊन गेली.
त्यानंतर सुरू झालं ते म्हणजे माझं सगळ्यात आवडतं काम, ते म्हणजे देवींना सजवणं, देवींचा शृंगार करणं. तर ही जी साडी इथे नेली होती ना, तर ही नऊवार साडी आहे आणि त्यामुळे ती खूप मोठी साडी आहे. पण जसं आपण रेग्युलर साडी नेसतो, तर तशाच प्रकारे देवींनासुद्धा साडी नेसवायची असते. आणि कसं की थोडक्यात म्हणजे वेळ कमी होता, लवकर थोडंसं निघायचं होतं, तर म्हणून मी जसं मला जमलं तसं मी देवीला साडी नेसवण्याचा प्रयत्न केला. आधीच्या ज्या साड्या होत्या ना, तर त्या काढून ठेवल्या, कारण साडीवर साडी पुन्हा चढवली असती तर ते तेवढं व्यवस्थित वाटलं नसतं. तर म्हणून आधीचं जे सगळं काही होतं, तर ते मी साईडला व्यवस्थित घडी करून काढून ठेवलं. आणि इथे तुम्ही आहे ना, असं एक काहीतरी बॉक्स किंवा काहीतरी असा डब्बा किंवा काहीतरी ठेवा, की ज्यामध्ये आधी कोणी काही चढवलं असेल तर ते त्यामध्ये व्यवस्थित ठेवता येईल. कारण असंच आजूबाजूला सगळं फेकून दिलं होतं, अस्ताव्यस्त पडलं होतं, तर ते खरंच व्यवस्थित नाही वाटलं मला. पण चला असो. तर आता मी अशा प्रकारे बघा, ज्या मोठी साडी होती त्यामुळे भरपूर निर्या साडीच्या येत होत्या, पण जास्त निर्या असतील ना तर त्या आणखीन सुंदरसुद्धा दिसतात. तर जे मूळ पाषाण आहे देवीचं, तर तिथे अशी व्यवस्थित एवढी साडी नेसवता येत नाही, कारण ते पाषाण आहे. आणि ही छान सुंदर अशी मूर्ती आहे देवीची, त्यामुळे इथे छान देवीला आपल्याला हवं तसं सजवता येतं. पण तुम्ही बघत असाल की अक्षरशः म्हणजे चेहरासुद्धा देवीचा किती खराब केला आहे, कारण वेगवेगळ्या प्रकारचे जे कुंकू देवींना लावले जातात, तर त्यामुळे बघा मूर्ती, हात देवीचे किती खराब झालेत. तर असं नका करू. जेव्हा पण तुम्ही दर्शनाला येता ना, तेव्हा अगदी देवांना व्यवस्थित तुम्ही हाताळा. मूर्ती जी देवाची आहे ती व्यवस्थित ठेवा. कारण अशा प्रकारे ना, मग असं असं करूनच मग मूर्ती नंतर लवकर खराब होते किंवा खंडित होते. तर असं नको व्हायला. म्हणून आपल्या देवांची काळजी, जसं आपण आपली काळजी, आपल्या घराची काळजी जसं आपण घेतो, तर तसंच जिथेही आपण दर्शनाला जातो, तिथेसुद्धा आपण ती शिस्त पाळली पाहिजे. तर त्यामुळे जेव्हाही तुम्ही कोणी दर्शनाला याल, तर अशा प्रकारे देवांचं छान सागर संगीत व्यवस्थित करा. नाहीच जमत असेल तर अगदी फक्त ओटी तिथे ठेवून जा. पण अशा प्रकारे म्हणजे मूर्तीला अशा प्रकारे हानी पोहोचू नका किंवा खराब करू नका. त्यामुळे आपण जी पूजा करतो किंवा आपण जी सेवा करतो, तर ती आपल्याला लाभण्यापेक्षा त्याचे दोष आपल्याला जास्त लागू पडू शकतात. तर म्हणून नक्कीच जेव्हाही कोणी जर इथे दर्शनाला येत असेल, तर तुम्ही या सगळ्या गोष्टींची काळजी नक्की घ्या. तर अशा प्रकारे आम्ही छान बघा, देवी आई किती सुंदर दिसते. खूप छान, साडी खूप छान दिसत होती आणि जे सगळं नेलं होतं तर ते छान देवीला सगळं अर्पण केलं होतं आणि खूप सुंदर वाटते देवी. आणि अशा प्रकारे जेव्हा छान शृंगार होतो ना देवांचा, तर देवांचं जे स्वरूप आहे ते आणखीन सुंदर दिसतं. तर जसं तुम्हाला मी म्हटलं, की जे मूळ पाषाण आहे ते वेगळं आहे. तर हे पाषाण इथे खाली ठेवलं आहे. तर ह्याला हे थोडंसं खंडित झालं होतं, तर म्हणून ते वेगळं ठेवलं आहे खाली. पण ते काढलं नाही आहे, कारण मूळ जे देवीचं स्वरूप आहे ते हेच आहे. आणि माझ्याकडे सुद्धा देवघरामध्ये जो फोटो आहे तो इथलाच आहे. जेव्हा आम्ही पहिल्यांदा आलो होतो, तेव्हा मी देवीला इथल्या छान सजवलं होतं. जितकं मला जमेल तितकं सजवलं होतं. कारण बघा, इथे देवीला म्हणजे डोळे, कान, नाक तर हे स्पष्ट दिसत नाही आहेत. तर त्यामुळे व्यवस्थित पाहिजे तसं सजवता येत नाही. पण तरी मी इथे काय केलं, मग देवीचा मळवट भरला. त्यानंतर छान कुंकवाचा टिळा लावला आणि त्यानंतर जे सगळं आणलं होतं म्हणजे वेणी, हार, गुलाब देवीला, तर ते सगळं अर्पण केलं. आणि जितकं छान देवीला मला सजवता आलं, तर तितकं छान मी करण्याचा प्रयत्न केला. तर इथे आमच्या देवीला, कुठल्याही देवींना म्हणा, कापराचं लेणं दिलं जातं, तर म्हणून कापूर इथे मी प्रज्वलित केला. आणि अशा प्रकारे बघा, इथली पण देवी किती सुंदर वाटते आणि देवीच्या मुखावरती ना एक वेगळं छान तेज आणि वेगळंच हास्य दिसतं, जेव्हा देवसुद्धा आपल्यावरती खुश होतात, प्रसन्न होतात. उघड.
शिदोरी बांधून आणली आम्ही, शिदोरी. वहिनींनी छान चपाती भाजी दिली आहे. आता इथे मस्त खाणार आणि परत मग 6 ते 7:30 तासाचा परत रस्ता आहे. तर त्याच्यामुळे आता पटकन आम्ही जेवून घेणार, म्हणजे देवीकडे समोरच बसून प्रसाद, महाप्रसाद मिळाला आम्हाला, आणि मग आता निघणार थोड्या वेळाने. तर असं आमचं छान दर्शन झालं, खूप मस्त आणि खूप बरं वाटलं. कारण जवळपास 2 वर्षांनी आम्ही देवीला आलो. काही ना काही कारणं येत होते की ज्याच्यामुळे येता येत नव्हतं. पण मी तुम्हाला जसं म्हटलं की आपल्या कुलदेवीचं दर्शन घेणं ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. बाकी तुम्ही कुठल्याही देवांचं कितीही खूप काही करा, पण जोपर्यंत तुम्ही तुमच्या मूळ स्थानावर कुलदेवतेला जात नाही तोपर्यंत कुठलीच गोष्ट आपल्याला तेवढी लागू पडत नाही. तर म्हणून आज खूप छान दर्शन झालं आणि खूप बरं वाटलं. तर आता निघालोय, आता चाललोय आणि तुम्हाला मी दाखवलं की कशा प्रकारे देवीला छान सजवलं. आणखीन छान सजवण्याची इच्छा होती, पण तेवढं काही करता आलं नाही. तर असो. तर आता बघा किती दुपार झालेली आहे. आम्ही सकाळी 7 वाजता निघालो होतो, आता दीड वाजलेले आहेत जवळपास, आणि आता जाणार आहे नाशिकला वहिनींकडे. तर ज्यांना म्हणजे बऱ्याचशा ताईंनी म्हटलं होतं की ताई तू नाशिकला आली तर आम्हाला सांग, आम्हाला भेटायचं आहे. तर जत्रा जे हॉटेल आहे ना तिथे एक स्पॉट आहे भेटण्याचा, आणि तिथे आणखीन एक मंदिर आहे जवळपास कुठलं की जिथे मोठी थोडीशी जागा आहे. तर वहिनी म्हटलं की तिथे भेटू शकतो. तर ज्यांना भेटायचं असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा, तर मग मी तसं तुम्हाला अपडेट करेन संध्याकाळपर्यंत, किंवा एक कम्युनिटी पोस्ट टाकेन. तर मग त्याच्यानुसार आपण भेटू. जर जमलं तर नक्कीच सांगेन. जर भेटायचं असेल तर नक्कीच तुम्हाला कन्फर्म सांगेन. आणि तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नेहमीप्रमाणे लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया आपण अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना बाय आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ. तर हा जो व्हिडिओ होता हा कालचा व्हिडिओ आहे, आणि काल आम्ही संध्याकाळी जवळपास 7 वाजले आम्हाला घरी यायला. तर आज संध्याकाळी मी जसं तुम्हाला पोस्ट ऑलरेडी केलेली आहे की संध्याकाळी जत्रा हॉटेलचा जो स्टॉप आहे ना त्याच्या ऑपोजिटलाच मला वाटतं कुठे बळी मंदिर आहे. मला पण व्यवस्थित माहिती नाही आहे, पण वहिनींनी जसं सांगितलं तसं मी तुम्हाला सांगते. तर तिथे बळी महाराजांचं मंदिर आहे. तर तिथे थोडीशी मोठी जागा आहे की जिथे आपण भेटू शकतो. तर ज्यांना इच्छा आहे भेटण्याची तर नक्कीच तुम्ही संध्याकाळी 4:30 वाजता, मी 4:30 ते 5:30 या वेळेदरम्यान तिथे असणार आहे. तर आपण नक्की भेटू. आणि पुन्हा एकदा सर्वांना श्री स्वामी समर्थ.